कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील सयाजी बाबूराव मोरे या दलित कुटुंबावर गावातील समाजकंटकांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या कथित पक्षपाती व अन्यायकारक भूमिकेविरोधात कोपरगाव सकल आंबेडकरी समाज तसेच आदिवासी संघटनेच्या वतीने 16 मार्च 2025 रोजी पोलीस ठाण्यासमोर न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार ही हाणामारीची घटना 13 मार्च रोजी मळेगाव थडी येथे घडली। या घटनेत सयाजी बाबूराव मोरे यांच्या कुटुंबावर काही गावगुंडांनी कुऱ्हाड, गज व धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेत मोरे कुटुंबीय जखमी झाले असून त्यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली होती। मात्र तक्रार देण्यासाठी गेलेल्या मोरे कुटुंबियांवरच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी न करता उलट पीडित कुटुंबावरच गुन्हा दाखल केल्याची भावना व्यक्त होतीये। दरम्यान या प्रकरणात मोरे कुटुंबियांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घ्यावेत तसेच संपूर्ण घटनेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। हे निवेदन 14 मार्च कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत तसेच शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलं। जर या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भावना व्यक्त करत 16 मार्च रोजी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला। मळेगाव येथील एक कुटुंब सयाजी बाबूराव मोरे यांच्यावरती काल जो समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही प्रथम सकल आंबेडकरी समाज कोपरगाव शहर व तालुका जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर कोपरगाव पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो। कारण पोलीस स्टेशननं जी पक्षपातीची भूमिका घेतलेली आहे समाजाबद्दल त्या अनुषंगानं सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही कोपरगाव तहसील यांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, शहर पोलीस स्टेशन कोपरगाव PI साहेब आणि ग्रामीण पोलीस स्टेशन PI साहेब यांना सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही निषेध व्यक्त केला आणि सोमवारी जे आंदोलन करणार आहे जोपर्यंत आमच्या समाजाच्या माणसाला न्याय मिळत नाही, ज्या पद्धतीत पोलीस स्टेशननी गुन्हे दाखल केलेले आहे त्या चुकीच्या पद्धतीचे गुन्हे मागे घेऊन जी रिसर्च वस्तुस्थिती आहे, आज आमच्या ज्या माणसाला पीडित जो आमच्या कुटुंबातला माणूस आहे या माणसाचं आज ऑपरेशन आहे असं एक प्राथमिक अंदाज आम्हाला कळलंय। परंतु पोलीस स्टेशनने भूमिका जी घेतलेली आहे ही चुकीची आहे। म्हणून जो त्यांच्यावरती गुन्हा झाला आहे खोटा तो मागे घेण्यात यावा आणि जे रिसर्च शासनाच्या संविधानाच्या मार्गाने जे शासनाचे कलम आहे त्या पद्धतीत पोलीस स्टेशनने सखोल चौकशी करावी आणि त्याच्या शेवटच्या निकषेपर्यंत जाऊन समाजाला न्याय द्यावा। या अनुषंगाने आम्ही सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपरगाव येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येत्या सोमवारी 10 वाजता धरणे आंदोलन करणार आहे। जोपर्यंत आमच्या पीडित व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। काल तालुक्यातील मळेगाव थडी इथे आमचे भीमसैनिक सयाजी मोरे यांच्या कुटुंबियावर गावातल्या गावगुंडांनी निर्गुण हल्ला केला। त्याच्यात सयाजी मोरे हे आत्मा मलिक हॉस्पिटल ICU मध्ये ऍडमिट आहे आणि त्यांच्या कुटुंबातले 2 जण जखमी आणि अशी गंभीर स्वरूपाचा कुऱ्हाडीने वार करून त्यांच्या डोक्यावर गंभीर स्वरूप त्यांना 10 ते 12 टाके असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद दिली तर आमच्या समोरच्या व्यक्तीवर 326 दाखल झाली। पण समोरचे जे व्यक्ती ते राजकीय क्षेत्रातले असल्यामुळं त्यांच्यावर 326 दाखल झाली पण त्यांना 2 टाके पडलेले असताना डोक्याला आमच्यावर 307चा गुन्हा कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पक्षपातीपणे दाखल केला। त्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका सकल आंबेडकरी समाज व आदिवासी समाज संघटनेच्या वतीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला सोमवार दिनांक 16/3/2026 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। कारण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे PI संदीप कोळी साहेब यांची भूमिका ही पक्षपातीपणाची, कारण आम्हाला गंभीर स्वरूपाच्या जखमा असताना सुद्धा
आमची फिर्याद इथं 307 न दाखल करता आमच्यावर 307 दाखल केला. एक बाजूने त्यांनी ते समोरच्या आरोपींना गाव गुंडांना मोकळीक दिलेली. याच्यात काय आर्थिक लाभ झाला का किंवा राजकीय दबाव होता का? आमची दुसरी एक मागणी का संदीप कोळी साहेबांचा मोबाईलचा सीडीआर तपासला पाहिजे. कोणी त्यांना फोन करून दबाव टाकला आणि आमच्यावर 307चा खोटा गुन्हा दाखल केला. कारण जे आरोपी होते त्यांनी मोरेंच्या घरी आले होते. मोरेंच्या घरी त्यांची मोटरसायकल आहे, ते मोटरसायकल टाकून पळून गेलेले. आम्ही हल्ला करायला गेलो नव्हतो, तर त्यांनी हल्ला केलेला आहे मोरे कुटुंबावर. ते मोरे कुटुंबापासून 3 किलोमीटर लांब राहतात आणि त्या कुटुंबांनी मोरे कुटुंब आधी आमचे दहशतीत असून भयभीत आहे. अशीच परिस्थिती जर राहिली तर तालुक्यात 1 महिन्यानी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशाच प्रसंग ठिकठिकाणी निर्माण होऊ शकतात. आणि आम्हाला सकल आंबेडकरी समाजाच्या भीमसैनिकांना असं वाटतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही, हा गुन्हा दाखल झाला पण का सोकवता कामा नये. म्हणून सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या भीमसैनिकांना आणि आदिवासी समाज बांधवांना आमची नम्रतेची विनंती का सोमवार दिनांक 16/3/2026 रोजी कोपरगाव शहरातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी सकाळी 10 वाजता यायचंय आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करायचंय. कारण आपल्याला न्याय मिळत नाही. जर आपल्यावर अन्याय होत असेल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा हे असतो, नालायक असतो. म्हणून अन्याय सहन करायचा नाही, हे निश्चित ही भूमिका घेऊन आपण सकल आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जमावे असं मी नम्र आवाहन सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव शहरातले सर्व भीमसैनिकाच्या वतीने बुद्धिस्ट यंग फोर्स सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मी आवाहन करतो, नम्रतेचं आवाहन करतो. जय भीम, जय भारत. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.